श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 30 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक महिन्यातील एकादशी. कार्तिक महिन्यातील एकादशीला ह्या गणाधीप संकष्टी चतुर्थी असं सुद्धा गणाधीप या नावाने देखील ओळखतो. या चतुर्थीला आपण ओळखतो. त्याचबरोबर पहा, ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही समस्या आहेत, जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, जे काही आपले सांसारिक प्रश्न आहेत तर ते मार्गी लागत असतात. तर त्या संकटातून आपल्याला सुटका मिळत असते. यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं अत्यंत आवश्यक आहे. या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 8:31 आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच आपण ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे, पारणं जे आहे तर ते सोडलं जातं. म्हणजेच उपवास जो आहे तर तो सोडला जातो. चंद्रोदय झाल्यानंतर प्रथम आपल्याला चंद्राची पूजा करायची असते. चंद्राला दुधाने अर्घ्य द्यायचा असतो आणि त्यानंतर चंद्राला आपल्याला हळदी-कुंकू, अक्षता आणि दिव्याने दिवा प्रज्वलित करून आपल्याला ओवाळायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला चंद्राची देखील पूजा करायची असते आणि चंद्राला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे, की माझ्या जीवनातील जी काही संकट आहे, जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, ज्या काही समस्या आहेत माझ्या सांसारिक जीवनातील तर त्या दूर होऊ देत. माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या पतीची प्रगती होऊ दे, माझ्या घरातील सर्वांना उत्तम आयुआरोग्य लाभू दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपला उपवास जो आहे तर तो आपण सोडायचा असतो. पहा, आता आपल्याला हे संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. लिंबूचा एक उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणतेच संकट राहणार नाहीत, कोणतीच विघ्न राहणार नाहीत. कारण पहा, संकष्टी चतुर्थी या नावावरूनच ओळखते की गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, संकट मोचन या नावाने आपण ओळखतो. त्यामुळेच हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जर केलं आणि हे जे काही उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये कोणतेच प्रश्न राहणार नाहीत, कोणत्याच समस्या राहणार नाहीत, कोणत्याच अडचणी राहणार नाहीत. गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन सर्व प्रश्न आपले मार्गी लावतात, सर्व अडचणी दूर करतात, सर्व संकटांचं निवारण करत असतात. तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचे बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, संकष्टी चतुर्थी दिवशी या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. आपल्या भक्तांसाठी आपली उपस्थिती ही पृथ्वीवर दाखवत असतात. हा दिवस जो आहे ना, तो शिवाने म्हणजे भगवान शिवशंकरांनी आपला पुत्र जो आहे गणपती बाप्पा हे विष्णू, लक्ष्मी आणि पार्वती वगळता, माता पार्वती वगळता सर्वात श्रेष्ठ देवता म्हणून घोषित केलेलं आहे. कारण पहा, कोणत्याही पूजेच्या अगोदर किंवा कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याच्या अगोदर आपण प्रथम देवता म्हणून गणपती बाप्पांची पूजन करत असतो. त्यामुळे गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता, विघ्नहर्ता, संकटमोचन, बुद्धीचे देवता अशा वेगवेगळ्या नावाने आपण ओळखत असतो. त्यामुळे आपल्या जीवनातील कोणतेही प्रश्न असू देत, कोणतेही अगदी आर्थिक समस्यापासून आरोग्याच्या बाबतीत, घरातील दोष असतील, नजरबाधा असेल, शत्रुपीडा असेल, वास्तुदोष असेल, कसल्याही समस्या असू देत, तुमच्या सर्व प्रश्न मार्गी लावणारे हे आपले गणपती बाप्पा आहेत. विघ्नहरण हे आहेत. कधीच आपल्या मुलांच्या जीवनात तर कधीच कोणते संकट येऊन देत नाहीत. जर आपण या दिवशी मुलांच्या संदर्भातील काही उपाय जर केले तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, मुलांच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीतील असेल, कोणत्याही बाबतीतील अडचणी ह्या दूर करतात, संकटातून निवारण करतात आणि विघ्नहरण करतात आपले. त्यामुळे या दिवशी आपल्याला असे काही छोटे-छोटे उपाय आपल्या मुलांसाठी सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता पहा, संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, आपली नित्यपूजा आटोपून घ्यायची आहे. नित्यपूजा आटोपून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे गणपती बाप्पांवरती आपल्याला 11 पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे, दुधाने अभिषेक करायचा आहे, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता हे अभिषेक केलेलं पाणी, गणपती बाप्पांच्या वरती आपण अभिषेक केलेलं पाणी आपण एखाद्या झाडाला देखील ओतू शकतो किंवा आपल्या घरातील मुलांना देखील प्यायला देऊ शकतो. कारण बुद्धीची देवता म्हणून आपण गणपती बाप्पांना ओळखतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वाढ होत असते हे पाणी मुलांना पिण्यास देण्यासाठी दिल्यानंतर. त्यामुळे हे पाणी अवश्य आठवणीने तुम्ही मुलांना सुद्धा प्यायला देऊ शकता आणि द्या.
त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ताट घेऊन किंवा ताम्हण घेऊन किंवा पाटावरती सुद्धा तुम्ही एक ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला. स्वस्तिकवरती तुम्हाला स्वस्तिकचं पूजन करायचं आहे, हळदी कुंकू आणि अक्षता थोड्याशा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर तो स्थापित करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गणपती बाप्पांचे आवडते फूल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य मग तुम्ही मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा लाडू गणपती बाप्पांचे आवडते आहेत तर ते लाडूसुद्धा ठेवू शकता. नसेलच तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला तरीसुद्धा चालेल. गूळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू जो आहे तर तो म्हणजे पिवळा असावा, तो कुठेही खराब झालेला, अगदी खराब झालेला आहे, त्याच्यावरती डाग पडलेले आहेत, असा लिंबू घ्यायचा नाही आहे तुम्हाला आणि तो चांगला लिंबू असावा. तो लिंबू घेऊन आसन टाकून आपण बसलेलोच आहोत. दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळायचा आहे गणपती बाप्पांना आणि हा लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. गणपती स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि गणपती संकटमोचन या स्तोत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. संकटमोचन एकदा एक वेळेस करायचं आहे आणि गणपती स्तोत्राचं पठण एक वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेला आपल्याला जप करायचा आहे. या 108 वेळेला जप केल्यानंतर हा लिंबू जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या पाठीमागे आपल्याला हा ठेवायचा आहे. हा लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत, मग तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही समस्या असू देत, कोणत्याही अडचणी असू देत, पैशाच्या संदर्भातील असू देत, मुलांच्या संदर्भातील असू देत, तुमच्या संदर्भातील स्वतःच्या वैयक्तिक व्यापार, उद्योग, धंदा, व्यवसाय, नोकरी, कोणत्याही बाबतीतील समस्या असू देत, त्या दूर होऊ देत. आरोग्याच्या बाबतीतील समस्या असू देत, घरातील आजारपण हटावं असं वाटत असेल तर ह्या सर्व समस्या तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत आणि ह्या माझ्या आयुष्यातील संकटातून मला सुटका व्हावी अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा लिंबू दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर काय करायचं आहे, आपलं घरातली देवपूजा आटोपून झाल्यानंतर हा लिंबू उचलायचा आहे आणि आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करत असताना तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहेत, जे काही विघ्न आहेत, जे काही अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते मी या लिंबूसोबत प्रवाहित करत आहे अशी तुम्हाला तुमच्या मनामध्ये भावना ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने तो हा लिंबू त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून झाल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. बस इतकासाच उपाय करायचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. गणपती बाप्पांची सेवा तुम्ही करून हा लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्ती पाठीमागे ठेवल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट जे आहेत, लिंबू जो आहे तो सर्व नकारात्मक शक्ती, सर्व दुःख जे आहे तर ते ओढून घेण्याचं काम करत असतो. त्यामुळे आपल्याला हा लिंबूचा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तर अशा पद्धतीनं हा उपाय करा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.